मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कोपरी येथील लखीमचंद फतीचंद रुग्णालयातील नवजात बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या 18 बेडच्या अतिदक्षता विभागाचं उद्घाटन खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते व ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आले. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, उपायुक्त मनीष जोशी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, डॉक्टर धायगुडे, डॉक्टर समिधा गोरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेठ लखीमचंद फतीचंद प्रसूतीगृह हे अनेक वर्षांपासून परिसरातील सर्वसामान्य कामगार व झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी महत्वाचं प्रसूतीगृह राहिलंय. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्यानं पाठपुरावा करून या रुग्णालयाच्या विकासासाठी प्रयत्न केलेत. महिलेची प्रसूती झाल्यानंतर जर बाळाला अतिदक्षता विभागात ठेवायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय किंवा इतरत्र हलवावे लागत होते. पण आता याच ठिकाणी 18 बेडचा अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आल्यामुळे नवजात बालकांना इतरत्र हलवावं लागणार नाहीये. आजपासून अत्याधुनिक नवजात शिशु अतिदक्षता विभाग नागरिकांच्या सेवेत दाखल झाला असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केलंय. कोविड काळात ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केलंय. त्या काळात आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, डॉक्टर खुशबू टावरी, डॉक्टर समिधा गोरे तसेच अनेक डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या सेवेमुळे ठाणे शहरात कोविड नियंत्रणात ठेवणं शक्य झाल्याचा उल्लेख खासदार म्हस्के यांनी आवर्जून केलाय. त्यांच्या कार्याचं विशेष कौतुक करताना भविष्यातही सेवा उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केलंय. आज अत्याधुनिक 18 खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू झाल्याने ठाणेकर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्यास कटिबद्ध असल्याचं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केलंय. तर स्थानिक नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक भरत चव्हाण यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानले व सुसज्ज अशा अतिदक्षता विभागामुळे कोपरीकरांना दिलासा मिळाला असून या कक्षात 24 तास तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केल्याबद्दल प्रशासनाला देखील धन्यवाद दिले. 18 बेडचं एसएनसीयू हे युनिट अतिदक्षता कक्ष लहान जन्मलेल्या बच्चूंकरता आज कार्यरत झालेला आहे. एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांनी दिलेल्या भरभक्कम पाठिंब्यामुळे हे युनिट सुरू झालेलं आहे. खूप चांगली सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. दिवसाकरता 10,000, 15,000 हजार रुपयाचं दर इतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लागतो आणि गरिबांना ते परवडत नाही. यामुळे फार मोठी समस्या दूर होणार आहे आणि एक चांगली सेवा या ठाणे महापालिकेने सुरू केलेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची 18 बेडचं एसएनसीयू युनिट हे पहिलं युनिट कोपरीमध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आज ठाणे पूर्व येथे लखीमचंद फतीचंद या हॉस्पिटलमध्ये 18 एमयूसीचं उद्घाटन आपले माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. अनेक दिवसापासून ज्या समस्या होत्या त्या आज इथे मार्गी लागलेल्या आहेत. स्थानिक नगरसेवक, स्थानिक इकडचे रहिवासी या सर्वांच्या मागणीनुसार आज ही एनआयसीयू 18 बेडचं संपन्न झालेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सतत आरोग्य सेवा ही ठाणे शहरातच नाही तर महाराष्ट्रभर त्यांच्या हातून घडत असते आणि आज मी सर्वांचे धन्यवाद मानेन, खास करून आमचे खासदार साहेबांचं. कारण जेव्हा महापौर म्हणून ते कार्यकाळ त्यांचा होता त्यावेळेला त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला होता. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. ठाण्यातील उपवन रोड परिसरात शुक्रवारी दुपारी गुलमोहराचं झाड कोसळून रस्त्यालगत उभी असलेल्या 3 चारचाकी वाहनांचं नुकसान झालंय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाहीये. ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दुपारी 1:15 वाजता घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पथके घटनास्थळी दाखल झाले.
ही घटना दी कॉलनी फॅमिली रेस्टॉरंट जवळ जहारा हसनात केंद्रासमोर दिग्विजय इंडस्ट्रियल इस्टेट उपवन रोड उपवन ठाणे पश्चिम येथे घडले. घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दलाचे जवान, एक पिकअप वाहन, जेसीपी, हायड्रा मशीन तसेच रेस्क्यू वाहन व फायर वाहनाच्या मदतीनं झाड कापून बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. देशात 25 जून 1975 रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या 51व्या वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी ठाणे शहराच्या वतीने भाजपा वर्तकनगर विभागीय कार्यालयात विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करत विरोधकांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी देशावर अन्याय करत 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू केल्याचं सांगितलंय. त्यांनी आपत्काल दरम्यान घडलेल्या अन्यायकारक घटनांची आठवण करून देत त्या काळातील लोकशाहीवरील आघात आणि संघर्ष यांचा सविस्तर आढावा घेतलाय. तसेच सध्याच्या काळात संविधान संपुष्टात आणले जात असल्याच्या विरोधकांच्या टीकेला त्यांनी खडेबोल सुनावत ही टीका पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारी असल्याचं स्पष्ट केलंय. त्यांनी हा काळ भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचं नमूद करत लोकशाही मूल्यांचं जतन करण्याचं आवाहन केलंय. तसेच एकमेकांच्या भावना समजून घेत एकत्रितपणे काम केल्यास भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न साकार होईल असंही त्यांनी नमूद केलंय. यावेळी भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप लेले, उपमहापौर कृष्णा पाटील, सईताई लेले तर बाबूराव कानडे जोशी तसेच नगरसेवक मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात आणीबाणीतील संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत लोकशाहीचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलंय. तसेच आणीबाणीच्या काळात योगदान दिलेल्या 26 सत्याग्रहींचा सत्कार करण्यात आलाय. आज के इस कार्यक्रम में मंच पर उपस्थित हमारे जिला अध्यक्ष और युवा जिला अध्यक्ष संदीप लेले जी, जिनके अनुभव को आपने अभी सुना, बाबूराव कानड़े, मैं थोड़ा गलत बोल जाऊं तो समझने में जरा कठिन होता है, मंच पर उपस्थित सईताई लेले, इस लोकतंत्र सेनानी के सभी के समन्वय के काम में लगे श्री जोशी जी और हमारे डिप्टी मेयर, सभागार में उपस्थित सभी नागरिक बंधुगण, पत्रकार बंधु, हमारे पार्टी के पदाधिकारीगण और जिनके सम्मान के लिए हम यहाँ पर उपस्थित हुए। आपातकाल के अंदर इमरजेंसी में जिन्होंने जेल के अंदर रहकर उस आपातकाल के अंदर रहते हुए लोकतंत्र की रक्षा के लिए लड़ाई लड़ी, ऐसे सभी लोकतंत्र सेनानी बंधु, एक बार ऐसे सभी लोगों के लिए फिर से ताली बजाइए। आज हमने एक पुस्तक, 2 पुस्तकें छोटी छोटी और एक फूल की लड़ी, यह फूल का एक क्या कहेंगे, डंडी कहेंगे, वो देकर अपने 20-21 लोगों को सम्मानित करने का काम किया। एक विषय मैं सबके बीच में थोड़ा स्पष्ट करना चाहता हूं। जेल में जाते समय ना तो इनके मन में अपेक्षा थी कि हमारा सम्मान होगा,
और न ही तब से आज तक जो सम्मान के कार्यक्रम होते हैं वो उनके व्यक्तिगत सम्मान का विषय नहीं है। देश के लोकतंत्र की रक्षा के लिए जो संकट आया और उन्होंने जो कष्ट को भोगा, मेरा मीडिया के बंधुओं से निवेदन है कि बाद में निकलते समय पर 1-1 मिनट की उनकी बाइट भी लेंगे तो वो अपने अनुभव को शेयर कर सकते हैं। तो वो विषय समाज के सब लोगों के सामने जाना चाहिए। और इस सम्मान के कार्यक्रम का उद्देश्य यह है कि भविष्य में भी हमारे देश के ऊपर यदि किसी प्रकार का संकट आता है तो आज की जो पीढ़ी है वो पीढ़ी भी लोकतंत्र की रक्षा के लिए उसी प्रकार से अपना समय, अपना संसाधन लगाने का काम करेगी और सब प्रकार के कष्ट उठाने का काम करेगी। ये सम्मान उस पीढ़ी के लिए प्रेरणा का विषय है, इसको इतना ही मानना चाहिए। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।